श्री स्वामी समर्थ। आज आपण आपले स्वामी समर्थ महाराज कसे प्रकट झाले ही माहिती बघणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते। महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि देशभरातही आहेत। श्री स्वामी समर्थांचा 31 मार्च रोजी प्रकट दिन आहे। त्या निमित्ताने स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात। त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात। गाणगापूरचे श्री स्वामी नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले। 1859 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या। यानंतर ते शल्य यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले। याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचले। एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला होता। लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली। त्यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला। त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली। हेच आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज। आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता, मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघून गेले। देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जात आहे।